याच्यातलं काढायचं बेटा 3n इज इक्वल टू 24 तर n इज इक्वल टू किती किती त्रिक 24 8 त्रिक 24 आलं का लक्षात म्हणजे एक n बरोबर किती आला तुमचा 8 एक n बरोबर किती आला 8 मग तुमचा 2n इज इक्वल टू किती रे दिस इज द फायनल आन्सर दिस इज द फायनल आन्सर whenever the question will ask in such a manner first of all you have to find out the value of n तुम्हाला काय दिलंय एखादी रूट सेल दिली आहे एखादी प्लांट सेल दिली आहे प्लांट मध्ये एखादी न्यू सेलच दिलेला आहे फ्रूट मध्ये असेल फ्लावर मध्ये असेल कुठलीही सेल असू द्या ती सेल कोणत्या फॉर्म मध्ये असते डिप्लॉइड फॉर्म मध्ये कोणत्या फॉर्म मध्ये and you know that एंडोस्पर्म हा नेहमी कोणत्या फॉर्म मध्ये असतो रे ट्रिप्लॉइड फॉर्म मध्ये कोणत्या फॉर्म मध्ये ट्रिप्लॉइड फॉर्म मध्ये before moving towards the different type of varieties of difficult problem you should know clearly structure of embryo sac कसाही प्रश्न विचारू द्या first of all you have to find out the value of n लक्षात सगळ्यांच्या चला दुसरा प्रॉब्लेम फास्ट फिमेल प्लांट मध्ये असणाऱ्या क्रोमोझोमची संख्या किती आहे 2n इज इक्वल टू 24 दिलाय आणि क्रॉसिंग ज्याच्यासोबत पहिले तो मेल प्लांट त्याच्यामध्ये मेल प्लांट मध्ये असणारा 2n इज इक्वल टू किती आहे 12 2n इज इक्वल टू किती आहे 12 ओके 2n इज इक्वल टू किती आहे तुम्हाला 12 तर विचारलंय काय व्हॉट विल बी द क्रोमोझोम नंबर ऑफ एंडोस्पर्म व्हॉट विल बी द नंबर ऑफ क्रोमोझोम ऑफ एंडोस्पर्म मध्ये या दोघांचं जर फर्टिलायझेशन झालं तर एंडोस्पर्म मध्ये किती क्रोमोझोमचे नंबर असतील फाइंड आउट करा किती 36 मी काय म्हणलं अगोदर की फिमेल प्लांट आहे कोणची प्लांट आहे फिमेल प्लांट याच्यामध्ये 2n दिले किती तुम्हाला 24 तर तुम्हाला फाइंड आउट आधी काय फाइंड आउट करायचं मी सांगितलं n सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं n बरोबर किती रे n इज इक्वल टू 12 n इज इक्वल टू किती आला 12 याचा मेल प्लांट हा सुद्धा इथे मियोसिस होणार की नाही गॅमेट बनणार की नाही whenever there is a sexual reproduction there should be requirement of gamete and gamete formation process occur by what type of division meiosis कशाने होणार meiosis ओके क्लियर मग हे तुम्हाला माहिती आहे बेटा मेल प्लांट मध्ये सुद्धा तुम्ही काय म्हणले n इज इक्वल टू किती रे 6 n इज इक्वल टू किती येणार 6 किती येणार 6 लक्षात सगळ्यांच्या मग आता या दोघांचं काय होणार बेटा फर्टिलायझेशन तर फर्टिलायझेशन झाल्याच्या नंतर जे डिप्लॉइड फॉर्म मध्ये गोष्ट बनणार बेटा त्याला तुम्ही काय म्हणणार त्याच्यामध्ये किती क्रोमोझोम येणार 12 अधिक 6 बरोबर किती 18 12 अधिक 6 बरोबर किती 18 पण हे उत्तर तुमचं आहे का नाही ही कोणती गोष्ट बनली तुमची डिप्लॉइड कोणती गोष्ट बनली बेटा डिप्लॉइड गोष्ट तुम्हाला फाइंड आउट काय करायचंय एंडोस्पर्म काय फाइंड आउट करायचंय एंडोस्पर्म मध्ये किती क्रोमोझोम असतील 54 27 किती असतील 27 एंडोस्पर्म कसा असतो तुमचा ट्रिप्लॉइड कसा असतो ट्रिप्लॉइड असतो कसा असतो फीमेल प्लांट मध्ये काय 2n इज इक्वल टू किती बेटा 24 2n इज इक्वल टू किती 24 मग हे तुमचं स्ट्रक्चर जे आहे मेल गॅमेट्स आहे का फिमेल गॅमेट्स आहे ठीक आहे मग याच्यामध्ये हे जे स्ट्रक्चर दिसायला हे कसं आहे 2n हे पुढे एंडोस्पर्म बनणार आहे ना
बरोबर आहे का? मग 2n इज इक्वल टू किती बेटा हे 24. आणि मग आपण काय म्हणलो मेल गॅमेट, हा मेल गॅमेट किती आहे बेटा 12. मग आपल्याला काय करायचं याचं केलं घ्यायचं हा, कारण इथून पोलन ग्रेन एंटर करणार, पोलन ग्रेन एंटर केल्या सॉरी मेल गॅमेट एंटर करणार, मेल गॅमेट एंटर केल्याच्या नंतर याला काय होणार फर्टिलायझेशन. बरोबर आहे का? हे किती क्रोमोझोम घेऊन येणार 6 घेऊन येणार ना, किती 6. मग या 24 मध्ये 6 टाका, आलं उत्तर तू. बरोबर आहे का? बऱ्याचदा आपण कन्फ्युज होतो बेटा. 24 मध्ये किती टाकले तुम्ही 6, उत्तर किती आलं बेटा 30 इज द फायनल आन्सर. 30 इज द फायनल आन्सर. याने 1 2 3 4 एक थिका बरोबर हे जे काही थिकाचा अँसर आहे बेटा, एक थिका इज इक्वल टू हाऊ मच स्पोरेंशियम 2, देन 2 थिका इज इक्वल टू 4. ऐकलंय? बरोबर आहे. तुम्हाला सगळं चांगल्या पद्धतीने परिचयाचा, फक्त आणि फक्त तुम्हाला थिअरी पुरतं मर्यादित न राहता यू हॅव टू लुक टुवर्ड्स द प्रॉब्लेमकडे आपल्याला मूव करायचं बेटा. काय वाक्य विचारलाय एका शांत चित्तांतराने ऐकून घ्यायचं, समजलं का? येस. म्हणजे काय बेटा तुमचे पोलन ग्रेन्स, काय बेटा तुमचे पोलन ग्रेन्स किती दिले 1200, किती दिले 1280 दिले. बरोबर आहे का? पुढे काय विचारलाय का, हाऊ मेनी मायक्रोस्पोर मदर सेल विल बी देअर इन इट्स ईच पोलन चेंबर्स. आलं का लक्षात? आता तुम्हाला काय फाइंड आउट करायचं बेटा, काय फाइंड आउट करायचंय की एका चेंबर मध्ये पोलन ग्रेनचं चेंबर आहे ना, ज्याला आपण काय म्हणलो होतो मायक्रोस्पोरेंजियम किंवा तुमचं काय म्हणलं ते पोलन स्टॅक, काय म्हणलं ते पोलन स्टॅक. तर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता बेटा की किती पोलन स्टॅक आहे त्याच्यामध्ये 1 2 3 आणि 4. मला सांगायचं की टोटल संख्या किती दिली तुम्हाला स्पोरेंजियमची मायक्रोस्पोरची, किती दिली 1280. परत एकदा सांगतो प्रॉब्लेम कशाला लागलाय तुमच्या. If there are 1280 microspore in tetralocular anther, how many microspore mother cell will be there in each pollen chamber? एका पोलन चेंबर मध्ये किती मायक्रोस्पोर मदर सेल असतील? बघा सिंपल लॉजिक आहे. जर समजा 4 स्पोरेंजियम जर बनले, 4 स्पोरेंजियम बनले तर मायक्रोस्पोर मदर सेल किती असणार 1. किती असणार 1. जर 16 बनले, 16 मायक्रोस्पोर दिले, किती दिले बेटा 16 दिले, तर तिथं मायक्रोस्पोर मदर सेल किती असणार दोन सांगा किती 4. व्हेरी गुड. चला हे लक्षात दिलं का सगळ्यांच्या? सिंपल लॉजिक आहे बेटा. तसं 1280 चला म्हणा 1280 तर तुम्हाला शोधायचं एकापासून 4 पासून 16 तर किती पासून 1280 किती बेटा 320. आलं कशा 320 इज द करेक्ट आन्सर. कधी कधी तुम्हाला इकडून इकडे जायचंय आणि कधी कधी तुम्हाला इकडून इकडे जायचं. लक्षात आलं सगळ्यांच्या? कळालं नसेल तर प्रॉब्लेम लिहून घेणे, समजून घेणे, याच्यापेक्षा डिफिकल्ट वाटले तुम्हाला त्या टोटल येतं काढलं. आपल्याला प्रश्न काय विचारला की एका चेंबर मध्ये, त्याच्यामध्ये एका चेंबर मध्ये किती आहे? आलं लक्षात? म्हणजे पुन्हा याला तुम्हाला कितीला डिवाइड करावं लागणार 4 डिवाइड करा. 4 डिवाइड मग किती येतं 80. किती येतं बेटा 80. 80 इज द करेक्ट आन्सर. 80 इज द करेक्ट आन्सर. ही जी व्हॅल्यू काढली आपण ही कशी झाली बेटा तुमची टोटल तुमच्या 4 स्पोरेंजियमची, किती 4 स्पोरेंजियमची. आणि आपण फाइंड आउट किती केली बेटा आता सध्या एका स्पोरेंजियम मध्ये किती मायक्रोस्पोर मदर सेल असतील, मेगास्पोर मदर सेल किती असतील, काय अडचण आहे याच्यामध्ये?